अमित ठाकरे नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये असण्याचा सलग दुसरा रविवार। गेल्या रविवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अमित ठाकरेंनी केलं। त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्यासाठीची नोटीस स्वीकारण्याच्या निमित्तानं अमित ठाकरे आज पुन्हा नवी मुंबईमध्ये दाखल झाले। आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा अभिमान असल्याचं सांगत मनसेकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। मराठीचा मुद्दा, तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुका आणि अमित ठाकरेंचं राजकीय रिलॉन्चिंग या अनुषंगानं या मुद्द्याचा वेध घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। काळा कुर्ता, भगवा फेटा आणि सोबत शेकडो कार्यकर्ते, हे चित्र आज दिसलं नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये। निमित्त होतं अमित ठाकरेंवर दाखल झालेल्या एका गुन्ह्याचं। पण आपल्यावर दाखल झालेला हा गुन्हा अभिमानानं मिरवत मनसे आणि अमित ठाकरेंकडून आज नवी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। गेल्या रविवारी अमित ठाकरे नवी मुंबईत आले होते। गेल्या काही महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी अचानक अनावरण करून टाकलं। त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आणि यंत्रणा खडबडून जागी झाली। त्यानंतर अमित ठाकरेंवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याची नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलीस अमित ठाकरेंच्या घरी म्हणजे शिवतीर्थवर पोहोचले। पण तिथं अमित ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारलीच नाही। ही नोटीस घेण्यासाठी आपण स्वतः नेरूळला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला। यावेळी मनसे कार्यकर्त्यांसह अमित ठाकरेंसोबत वकिलांची फळी देखील नवी मुंबईत हजर होती। संपूर्ण महाराष्ट्रातून वकील वर्ग इथे आलेले आहेत अमित साहेबांची बाजू मांडायला नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये। त्यांच्या विरुद्ध घेतलेला गुन्हा हा चुकीचा गुन्हा घेतलेला आहे। तरी सुद्धा सरकारने जो गुन्हा त्यांच्यावर नोंदवलेला आहे त्याचं मी स्वागत करतो। सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अमित साहेबांसाठी हा पहिला गुन्हा झालेला आहे। तरी त्यासाठी आम्ही आज त्यांच्यासाठी बाजू मांडणार आहे पोलीस स्टेशनमध्ये। पोलीस स्टेशनला जाण्या अगोदर अमित ठाकरेंचं नेरूळमध्ये जोरदार स्वागत झालं। एक प्रकारे मनसेनं या गुन्ह्याचं निमित्त साधत जोरदार शक्ती प्रदर्शनही करून घेतलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अमित ठाकरेंनी अभिवादन केलं आणि नंतर आपला मोर्चा वळवला पोलीस स्टेशनकडे। पोलीस स्टेशनमधून नोटीस स्वीकारून अमित ठाकरे बाहेर पडले आणि पोहोचले बेलापूर मधल्या पक्षाच्या कार्यालयात। तिथं सविस्तर पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली। आपल्याला इथे यायची गरज का पडली हे सांगत त्यांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं। ह्याच्या पाठचं राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण श्रेय घेतोय ना हे पहिल्या महिन्यात झालं असतं तर मी आलोच नसतो इथे। तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला। त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला। राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो। त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी आणि धन्यवाद करायचं। विषय होता छत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरणाचा। त्यामुळे आपल्या अंगावर घेतलेली केस किती अभिमानाची आहे हे सांगताना त्यांनी स्वतःवरच्या गुन्ह्याची तुलना सत्ताधाऱ्यांच्या प्रकरणाशी करत फरक दाखवून देण्याचा प्रयत्न केला। निसर्ग किंवा महाराजांचा पुतळा किंवा महाराजांचे गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण। आपल्याकडे विषय हे आहेत ना अनफॉर्च्युनेटली। नाही म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाहीये। ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचे गुन्हे केले तरी। पण मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले। मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया नावानी वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाहीये। यावेळी मराठी अमराठी वाद आणि त्यातून झालेल्या एका तरुणाची आत्महत्या या मुद्द्यावरही अमित ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली। एक दुःखद घटना घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती। पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय? ह्याच्यात ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना इन्व्हॉल्व होती ना शिवसेना इन्व्हॉल्व होती। आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला, मराठी मुला मुलींना प्राधान्य मिळावं। इतर राज्यांमधून जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी
आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायचा प्रयत्न करावा. अर्थात अमित ठाकरेंनी छत्रपती शिवरायांच्या ज्या पुतळ्याचं अनावरण केलं, ज्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच पुतळ्याचं उद्घाटन शुक्रवारी वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते पार पडलं. या मुद्द्यावरून महायुतीतल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतलं कोल्ड वॉरही समोर आलं. अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करणं योग्य नसल्याची भावना गणेश नाईकांनी व्यक्त केली, तर एकदा अनावरण झालेल्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण योग्य नसल्याचं सांगत शिंदेच्या शिवसेनेनं गणेश नाईकांवर कडी करण्याचा प्रयत्न केला होता. मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं. त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं. खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्ह्यात नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही. ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली. आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांचा नेरूळ येथे असणाऱ्या पुतळ्याचं उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात केलं आणि पुन्हा त्याच पुतळ्याचं अनावरण करणं मला योग्य वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आमच्या आयुष्यामध्ये फार मोठं आहे. मग ते कुणीही उद्घाटन करू द्या, कुणीही अनावरण करू द्या, सारखं एका आठवड्यात दोनदा अनावरण करणं मला योग्य वाटत नाही. हे आमचं आराध्य दैवत आहे. गेल्या रविवारपासून सुरू झालेला हा घटनाक्रम या रविवारी अमित ठाकरेंनी स्वीकारलेल्या नोटिशीपर्यंत येऊन ठेपलाय. आता अमित ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करणार आणि मनसे त्यावर कशी व्यक्त होणार यावर भविष्यातलं चित्र अवलंबून असेल. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.